तर एक मोठी बातमी आहे। चांदिवली विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची आज पुन्हा पडताळणी केली जाते। रात्री उशिरा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांकडून एसओपी जारी करण्यात आली असून सर्व उमेदवारांना आजच हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। एसओपीनुसार 2 आठवड्यांनी नाही तर आजच पडताळणी होणार आहे। सगळी माहिती बोरिवली एफडीआय गोडाऊनच्या बाहेर दिली जाईल। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, काय माहिती? नक्कीच श्वेता, आपण पाहतोय की काल सुद्धा या ठिकाणी नसीम खान पोहोचले होते आणि दिलीप मामा लांडे यांचे वकील पोहोचले होते, त्यासोबतच इतर उमेदवार होते, त्यांचे सुद्धा प्रतिनिधी पोहोचले होते। मात्र आपण पाहतोय की त्या ठिकाणी नसीम खान यांनी मॉक पोलची मागणी केली होती आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मॉक पोलची जी मागणी होती त्यानुसार निवडणूक आयोग काम करत नव्हतं, डाल में कुछ काला आहे असा सुद्धा आरोप त्यांनी केला होता। मात्र आपण पाहतोय की आता चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत रात्री उशिरा निवडणूक आयोगात जिल्हाधिकारी यांच्याकडून एसओपी जारी झालेली आहे आणि आजच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पुन्हा ही पडताळणी होणार आहे आणि त्यासाठी सर्व उमेदवारांना आजच हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि 2 आठवड्यानंतर नाही तर आजच याबाबतची सगळी जी माहिती आहे ती बोरिवली एफडीआय गोडाऊनच्या बाहेर देण्यात येईल आणि स्वतः जे जिल्हाधिकारी असतील, निवडणूक अधिकारी असतील ते सुद्धा या संदर्भातली माहिती देणार आहे। त्यामुळे आज नेमकं काय सत्य बाहेर येणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। 20 व्हीव्हीपॅट आणि 20 ईव्हीएम सापडलेले आहेत। गिरीश, धन्यवाद। आज काय होतं याकडे आपलं लक्ष असेलच। या माहितीसाठी धन्यवाद।